नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजचा विषय आपला असा आहे की कपाशीला ऑगस्ट महिन्यामध्ये कापसाच्या पिकाचं नियोजन कसं करायचं। तर मित्रांनो, सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकरपर्यंत पोहोचतील। तर मित्रांनो, ऑगस्ट महिना आपला आलेला आहे आणि कपाशी जर पाहिली तर कपाशीवर अनेक अशा रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतोय। मग प्रश्न आपल्याला इथं असा पडतो की ऑगस्ट महिन्यामध्येच या रस शोषक कीटकांची उत्पत्ती का होते, याच्यामागे काय कारणं आहेत, त्या कारणाबद्दलच आपण बोलणार आहोत। आणि त्यासाठी नियंत्रण कसं करायचं, फवारणी कुठली घ्यायची, आपलं पीक तजेलदार हिरवेगार दिसण्यासाठी काय नियोजन करावं। मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात जर पाहिलं तर अनेक प्रकारचे रस शोषणारे किडे असतील, तुमचा मावा असेल, थ्रिप्स असेल, पांढरे माशी असेल, हिरवे तुडतुडे असतील किंवा इतर प्रकारचे जे काही रस शोषणारे किडे असतात त्यांचा प्रादुर्भाव ऑगस्ट महिन्यामध्येच का दिसतो। तर याच्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे काय की मित्रांनो, या काळामध्ये पाऊस जरा 7, 8, 10 दिवस असा लागून असतो। म्हणजे ऑगस्ट महिन्याचा जर पावसाळा पाहिला तर थोडासा मध्यंतर झालेला असतो आणि पावसाळा हा सततचा लागून राहतो। आणि सततचा पावसाळा लागून राहिला, सततचा पाऊस लागून राहिला तर ढगाळ वातावरण किंवा सूर्यदर्शन आपल्याला होत नाही, ह्युमिड वातावरण आपण त्याला म्हणतो, ढगाळ वातावरण म्हणतो। हे ढगाळ वातावरण या कीटकांसाठी अतिशय पोषक मानलं आहे। मग या काळामध्ये ते त्यांची उत्पत्ती जलद गतीने वाढवण्याचं काम हे रस शोषक किडे करत असतात आणि ते आपल्या पिकावर प्रादुर्भाव दिसत असतो। आणि त्यामुळं आपल्याला आपल्या पानांच्या कळा अशा झुकलेल्या दिसतात, वाटी झालेली दिसते आणि त्या पिवळसर असेल, लालसर असेल पळतात आणि आपलं पान कोकळं होऊन जातं, म्हणजे वाटी होऊन जाते। आणि त्यामधला जो काही रस असतो किंवा हरितद्रव्य असतं ते हे कीडक खात असतात आणि त्यामुळं आपली कपाशीवर प्रादुर्भाव त्याचा दिसतो। मग याच्या नियंत्रणासाठी आपण काय करायचं की ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला, म्हणजे आपली कपाशी जवळजवळ कोणाची कपाशी 1.5 महिन्याची असते, कोणाची 2 महिन्याची असते, या काळामध्ये प्रिव्हेंटिव्ह अशी फवारणी शेतकरी घेत असतात। पण त्यामध्ये कोणतं कीटकनाशक घ्यावं जेणेकरून या काळामध्ये जास्ती प्रमाणात हे रस शोषक किडी वाढलेले असतात, त्याचं प्रमाण इतकं वाढलं असतं की आपण कितीही औषध फवारून पण त्याचं नियंत्रण होत नसतं। मग त्यामध्ये अनेक प्रकारचे जे काही फ्लोनिकामाइड असतील, थायमिथॉक्झम असेल, इमिडाक्लोप्रिड असेल किंवा डेलिगेटसारखं कंटेन असेल, इतर प्रकारचे जे काही कीडनाशकं असतात ते फवारत असतात। पण ज्यावेळेस एखाद्या वेळेस काय होतं, कीटकांची ETL लेवल बोलतो आपण त्याला, इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवलला जर कीटकांची प्रमाण आपल्याला आपल्या पिकावर दिसलं तर ते कंट्रोल करणं आपल्या आवाक्याच्या बाहेर असतं। मग त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह सुरुवातीलाच कीटकांचं प्रमाण काहीतरी 10-15% असेल, त्यावेळेसच आपण प्रिव्हेंटिव्ह फवारणी घेतली तर हे कीटक नियंत्रणात येतील, त्यांची उत्पत्ती वाढणार नाही। मग त्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह फवारणी घ्यायची असते, त्यामध्ये तुम्हाला फिप्रोनिल 40% आणि इमिडाक्लोप्रिड 40% WDG फॉर्म्युलेशनमध्ये हे कीटकनाशक आपल्याला कुठल्याही कंपनीचं तुम्हाला अवेलेबल होत असेल ते घेऊ शकतात आणि आपण हे नियंत्रण करू शकतो। यामुळे काय होईल, तुमचं रस शोषणारे किडे असतील ते तुमचं इमिडा 40% आणि फिप्रोनिल 40% असल्यामुळे हे काय करतं की डायरेक्टली कीटकांच्या मज्जासंस्थेवर काम करतं, मज्जासंस्था त्यांची ढिली पाडतं आणि ते रस शोषण कमी प्रमाणात करतात। म्हणजे ते भुकेने मरतात किंवा त्यांना रस शोषता येत नाही, म्हणून ते कालांतराने नियंत्रण देतात किंवा मरण पावतात। असं हे औषध आपलं तिथं काम करत असतं। म्हणून आपल्याला हे कंटेन असलेलं बाजारात कुठेही तुम्हाला मिळेल। तुम्हाला जर पाहिजे असेल घरडा कंपनीचं तुम्हाला बाजारामध्ये पोलिस या नावाने भेटून जाईल किंवा इतर प्रकारचे जे काही नावाने असतील, ब्रँड नावाने असतील ते आपण घेऊ शकतो, ज्यामध्ये तुम्हाला फिप्रोनिल 40% आणि इमिडाक्लोप्रिड 40% WDG फॉर्म्युलेशनमध्ये हे औषध आपल्याला घ्यायचं आहे ना। आपल्या कपाशी असेल किंवा कुठलंही पीक असेल, ज्या ठिकाणी आपल्याला थ्रिप्स, मावा, तुडतुडे, पांढरी माशी दिसत असेल तिथं आपण फवारू शकतो, जेणेकरून आपलं पीक आहे त्या कंडिशनला चांगल्या लुसलुशीत, कवळा आणि हिरवेगार आपल्याला दिसेल। अशी फवारणी जर घेतली तर आपण कपाशी पिकावर हे जे काही रस शोषणारे किडे ऑगस्टमध्ये येत असतात त्याचं नियंत्रण आपण चांगल्या प्रतीने मिळवू शकतो आणि आपलं पीक आपल्याला उत्पन्नात त्याचा चांगला फायदा होऊ शकतो। म्हणून ऑगस्ट महिन्यामध्ये जर आपण प्रिव्हेंटिव्ह ही फवारणी घेतली तर आपलं पीक चांगलं दिसेल आणि उत्पन्नही चांगलं दिसेल। आणि यासोबत जर तुम्हाला त्यामध्ये काही घ्यायचं असेल किंवा पुढे महिन्याभराने आपली
पात्यांचं रूपांतर बोंडामध्ये होणार आहे, त्या बोंडामध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यामध्ये एक प्रकारचं कीटकनाशकसुद्धा आपण फुलोरा अवस्थेत असेल किंवा पात्यांच्या अवस्थेत असेल, या अवस्थेत आपण एक तिथं इमामेक्टिन असेल किंवा इतर प्रकारचे जे काही अळीनाशक असतील ते आपण त्या फवारणीमध्ये घेऊ शकतो, जेणेकरून बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसणार नाही. अशी जर फवारणी आपण ऑगस्ट महिन्यात 1-2 फवारण्या केल्या तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट इथं मिळू शकतो. म्हणून ऑगस्ट महिन्यामध्ये अशा प्रकारे आपण नियोजन करू शकतो. मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती आवडल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.